मित्रांनो, काय म्हणताय? इतिहासाचा पेपर वेळेत पूर्ण होत नाही आणि पेपरमध्ये येत असून पण लिहिण्यासाठी वेळ पुरत नाही. अरे मग टेन्शन कशाला घेताय? मी आहे ना. मी तुम्हाला आज असं टाइम मॅनेजमेंट सांगणार आहे की जेणेकरून तुम्ही 2 तासांचा पेपर जो आहे तर तो 10 मिनिटं लवकर संपवू शकता पूर्ण पेपर लिहून. कसं पाहायचंय? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. तर आज आपण बघतोय टाइम मॅनेजमेंट आणि हे आयडियल टाइम असणार आहे आणि हा सेम जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचा पेपर हा लवकरात लवकर होणार आहे, तो पण पूर्ण लिहून. बघा आता ते कसं. सगळ्यात पहिला जो प्रश्न असतो तर तो एमसीक्यूचा असतो, ज्या ठिकाणी तुमच्याकडे 3 एमसीक्यू असतात. तुम्हाला फक्त सेंटेन्स लिहायचं असतं आणि त्याच्या आतमध्ये जो काही बरोबर पर्याय आहे तर तो लिहायचा असतो. तर हे करायला तुम्हाला मिनिमम किती वेळ द्यायचा आहे? 5 मिनिटं द्यायचा आहे. म्हणजे मॅक्सिमम मॅक्सिमम 5 मिनिटं द्यायचं आहे. 5 ची 6 मिनिटं होता कामा नयेत. ठीक आहे. तुम्ही कितीही हळू लिहित असला तरी पण ह्याची 6 मिनिटं होणार नाहीत. आय गॅरंटी यू. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की आता काय आम्ही हे टाइम पाठ करत बसू का? तर अजिबात गरज नाहीये. तुम्ही फक्त 2 पेपर जरी असे सोडवलेत टाइम बघत बघत तरी पण तुमच्या हाताला सवय लागणार आहे. तुमच्या ब्रेनला कळणार आहे की आपल्याला कुठल्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे. बाय द वे हे तर इतिहासाबद्दल बोलतोय आपण. पण तुम्हाला जर भूगोल आणि लँग्वेजेस याच्यामध्ये पण स्पीड बद्दल किंवा टाइम मॅनेजमेंट बद्दल काही इश्यू येत असेल ना, तर ते पण मी ऑलरेडी अपलोड केलंय. सो तुम्ही ते पण चेकआउट करू शकता. ठीक आहे. सो आता हे जे एमसीक्यूज आहेत याला तुम्ही मॅक्सिमम 5 मिनिटं देऊ शकता. अर्थात तुम्ही जर हे लवकर सोडवलं 3 मिनिटं वगैरे 3 मिनिटात वगैरे तर तुमच्याकडे अजून वेळ शिल्लक राहील मोठ्या प्रश्नांसाठी. त्यानंतर ब प्रश्न असतो चुकीची जोडी ओळखा. याच्यामध्ये पण 3 तुमच्याकडे प्रश्न असतात. तर हे तुम्हाला 5 मिनिटाच्या आत सोडवायचं आहे. 10 मिनिटं झाली. पहिल्या प्रश्नाला 10 मिनिटं द्यायची आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दुसरा प्रश्न. प्रश्न दुसरा अ. फक्त अ साठी आपण 10 मिनिटं दिलेली आहेत. आणि यापैकी तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. सो प्रत्येक प्रश्नाला 5 मिनिटाचा वेळ. ठीक आहे. याला जर जास्त वेळ लागणार असेल तर डोंट वरी, तुम्ही तो वेळ नक्कीच या ठिकाणी घेऊ शकता. कारण इथे तुम्हाला डायग्राम्स वगैरे पण आय मीन ते जे वेब डायग्राम्स आहेत तर हे पण ड्रॉ करायचे आहेत ना. सो याला थोडासा जास्त वेळ लागू शकतो. डोंट वरी. बट ट्राय करायचं आहे की तुम्ही 10 मिनिटाच्या आत हा प्रश्न सोडवाल. ट्राय करायचा आहे. ठीक आहे. आता यापैकी कोणताही 2 निवडा आणि प्रत्येकी 5 मिनिटं देऊन तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. आणि मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आता मी जे प्रश्न दाखवते हे ऑलरेडी पीवायक्यूज आहेतच. मी बाजूला टाइम पण लिहिलंय. तर प्लीज ट्राय करा की तुम्ही साइड बाय साइड हे पेपर सोडवाल. जेणेकरून अर्थातच तुम्हाला मदत होणार आहेच, पण त्यासोबतच एक टाइमच्या आतमध्ये कसं सोडवायचा पेपर हे पण तुम्हाला कळेल. ठीक आहे.